नाशिकमधून गोकुळ गीतेंची माघार. जळगावात शिंदे सेनेच्या बंडखोर रेश्मा काळे ठाम. उत्तर महाराष्ट्रात महायुतीतला वाद मिटेना. गेल्या 8 दिवसांपासून नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामावर अखेर पडदा पडलाय. भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानं शिंदे सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मोठा दिलासा मिळालाय. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी थेट गीते बंधूंचं घर गाठलं आणि गीते बंधू आणि दराडे बंधूंना समोरासमोर बसून तब्बल तासभर चर्चा केली. त्यानंतर गोकुळ गीतेंनी माघार घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र गीतेंच्या या माघारी मागे महायुतीचं दबाव तंत्र असल्याची चर्चा रंगली. माडाच्या केसमध्ये अनेक लोकांचा समावेश आहे, हे फक्त गीतेंचाच नाही आहे, त्याच्यामध्ये अनेक लोकांचं नाव आहे आणि तो विषय काही एवढा मोठा नाही की त्यामुळे गीते बंधू म्हणतील की आम्ही आता माघार घेऊन टाकतो आणि घाबरतो, असा कुठलाही विषय नाही आहे. तो विषय तसा न्यायप्रविष्टच आहे, तो विषय न्यायप्रविष्टच आहे. ती त्याचा आणि याच्याशी कुठलाही संबंध नाहीये. मला वाटतं आपण जोडू नये. माझ्या मागे एक हत्तीसारखा मोठं सामर्थ्य ज्यांनी उभं केलेलं असे माझे मोठे बंधू गणेश गीते यांच्यापेक्षा ती आमदारकी मला त्या ठिकाणी मोठी वाटत नाही. कार्यकर्त्यांची खूप मोठी नाराजी आहे, आपण त्यांचा रोज बघितला आहे. मला अजून पण त्या ठिकाणी ते सांगताय का भाऊ आपण थांबायचं नाही, पण मी सुद्धा आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सांगतो की या ठिकाणी मी राज्याचे वरिष्ठ आपले जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांना काल त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे. आदरणीय शिंदे साहेबांना पण शब्द दिलेला आहे. आपण कायमच सक्रिय असणार आहे राजकारणात आणि थांबला म्हणजे संपला होत नाही. मंत्री गिरीश महाजन जरी म्हाडाच्या नोटिशीचा संबंध नाकारत असले तरी पडद्यामागे काहीतरी वेगळं शिजल्याची चर्चा आहे. 1 जूनला गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याच दिवशी राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांचं एक पत्र समोर आलं, ज्यामध्ये नाशिकच्या म्हाडा प्रकरणात गणेश गीते यांना उच्च न्यायालयानं मंजूर केलेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी तातडीनं सुप्रीम कोर्टात जाण्याच्या लेखी सूचना अतिरिक्त सरकारी वकिलांना देण्यात आल्या. त्यामुळे गीते बंधूंवर माघारीसाठी दबाव टाकल्याची चर्चा रंगली. नाशिकचा तिढा मिटला असला तरी जळगावमध्ये मात्र शिंदे सेनेच्या रेश्मा काळे या निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. गेल्या 3 दिवसापासून वरिष्ठ त्यांची भेट घेत आहेत. माघारीचा पाठिंबाचं प्रत्येक जण त्यांच्या मागे लागले आहेत. जरी देखील त्यांची पाठिंबा नाशिकमध्ये होत असेल तर मी एक महिला म्हणून माझा या विषयावर पाठिंबा देणार नाही आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम. महायुतीच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्यात, तर नाशिकच्या जागेवर आता केवळ विजयाची औपचारिकता बाकी आहे. मात्र जळगावच्या जागेचा तिढा सोडवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश येणार का, याकडे लक्ष लागले. अभिजित सोनवणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक.